2 मिनिटं. मोर्चा काढण्यात आला, काय मागणी? गेले अनेक दिवस वृत्तपत्रामधून आणि सोशल मीडियामधून बाळूमामांच्या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे, हे आपण सगळ्यांनी वाचलेलं असेल. यावरती कुठलाही पक्ष आवाज उठवायला तयार नव्हता. आज शिवसेनेच्या वतीनं आम्ही बाळूमामांच्या मंदिरामध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे याच्यावरती, भ्रष्टाचारांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन आज प्रांत कार्यालय बुदरगड याच्यावरती मोर्चा काढलेला आहे. खरं तर गेली महिनाभर यावर कारवाई झालेली नाही. काय नेमकं शिवसेनेच्या फक्त महिनाभराचा विषय नाही, 2021 पासून हा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे आणि त्यावरून वेगवेगळ्या कमिट्या बसवल्या गेल्या. त्या कमिट्यांचे जे अहवाल असतील हे नंतर बाजूला टाकले गेले आणि त्यामुळं आत्ताच्या टप्प्यामध्ये जी काही लंबे समिती आहे, या लंबे समितीनं ज्या गोष्टींचा उल्लेख केला आहे, रागिनी खडके या धर्मादाय सहआयुक्त म्हणून इथं नियुक्ती झालेली होती, यांचाच याच्यामध्ये हात असेल तर कुंपणानं शेत खाल्लेल्याचा हा प्रकार आहे. प्रोटेक्शनसाठी नेमलेलं होतं, त्यांनीच जर चोरी केली असेल तर या चोरीच्या पाठीमागं कोण आहे याचा जाब शासनाला आणि प्रशासनाला द्यावा लागेल. गावात जिल्ह्याचे पालक म्हणून पालकमंत्री काम करतात. खरं तर पालकमंत्र्यांची या विषयावरती बोलणे ही जबाबदारी होती. यापूर्वीसुद्धा शक्तिपीठचं ज्या वेळेला आंदोलन होतं त्यावेळेलाही आमची अशी मागणी होती की पालकमंत्र्यांची भूमिका ही सर्वसामान्य लोकांच्या बाजून, शेतकऱ्यांच्या बाजून आणि भाविकांच्या बाजून असणं गरजेचं आहे. आणि म्हणून पालकमंत्र्यांनी या चोरीमध्ये लक्ष घालून ज्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्यांची कारवाई का होत नाही याच्यामध्ये लक्ष घालणं आवश्यक होतं, ते होत नाही. पण पुढच्या टप्प्यामध्ये पालकमंत्र्यांच्या विरोधामध्ये सुद्धा आमच्या पक्षाची भूमिका ही राहील. बातमी तुमची, साथ आमची.